गेल्या 2 ते 3 दिवसापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे आणि तेलंगणातील निजामसागर धरणाचे 27 दरवाजे उघडल्यामुळे बिलोली तालुक्यातील नद्या नाले दुथडी भरून वाहत आहेत। तालुक्यातून वाहणारी एकमेव मांजरा नदी सध्या धोका पातळीवरनं वाहत असून यामुळे नदीकाठच्या हजारो एकर शेतीमध्ये पाणी शिरलंय। अनेकांच्या घरातील संसारोपयोगी वस्तूही पाण्यामध्ये वाहून गेल्या आहेत। 1983 च्या पुरापेक्षाही जास्त सध्या नुकसान झाल्याचं मांजरा नदी पट्ट्यातील शेतकरी सांगत असून तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी ही जोर धरू लागली आहे। तालुक्यातील मांजरा नदी काठच्या गावांना या पुराचा मोठा फटका बसलाय। येसगी, सगरोळी, बोळेगाव, गंजगाव, कारलाद, नागणी, हुनगुंदा, माचनूर, केसराळी, दौलतापूर, हिप्परगा, थडी, रामपूर, खदगाव यासह अन्य अनेक गावांची हजारो एकर शेती ही पाण्याखाली गेली आहे। सोयाबीन, ज्वारी, तूर, मूग, उडीद यासह भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेत। प्रत्येक गावातील सुमारे 300 ते 400 एकर जमीन शेत जमिनीवरील पिकं या पाण्यात वाहून गेली आहेत। सर्वाधिक गंभीर परिस्थिती येसगी गावची आहे, जे मांजरा नदीच्या पाण्याने पूर्णपणे वेढले गेले आहे। गावामध्ये एकही नागरिक नसून संपूर्ण गाव रिकामं करून नागरिकांना आरटीओ कार्यालयाच्या शेजारील इमारतीत आसरा देण्यात आलाय। तसंच सर्व जनावरांना नांदेड हैदराबाद हायवेवर आणून रस्त्याच्या कडेला बांधण्यात आलंय। या संकट काळात शासनानं तात्काळ सर्व शेतीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गातनं होतीये। जगाचा पोशिंदा शेतकरी म्हणून यांच्याकडे पाहिला जातो, पण आज तोच शेतकरी हवालदिल झालेला आहे। आज दौलतापूर जुन्या गावापर्यंत पूर पाणी आलेलं आहे। त्याच्यामध्ये बारूळ धरण असेल आणि आमच्या आणि सगरोळीच्या दोन्ही गावाच्या शिवावर मांजरा नदी व मन्याड नदीचा संगम असल्यामुळे तिकडून निजामसागर तळ्याचे 27 दरवाजे आणि इकडून बारूळ धरणाचे 15 दरवाजे सोडल्यामुळे पाणी जुन्या गावापर्यंत आलेलं आहे। असंच पाणी 1983 ला आलं, त्यामुळे आमचं गाव 1983 ला पुनर्वसन झालेलं असून आज जवळपास 200 ते 250 एकर जमीन पाण्याखाली गेलेली आहे। या नुकसान भरपाईचं शासनाने तातडीनं पंचनामे करून हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी ही विनंती। प्रतिनिधी दादाराव इंगळे, NTV न्यूज मराठी, बिलोली, जिल्हा नांदेड।